आमदार संजय गायकवाडांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यावा। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांची मागणी। आज पुन्हा एसपींना भेटणार, अन्यथा कोर्टात दाद मागण्याचाही दिला इशारा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधलं। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले। खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात केली तक्रार। भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड। कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या तर आर्थिक फसवणुकीचा आरोप आज कोर्टात हजर केलं जाईल। 2021 मध्ये भोंदू भोसलेवरती आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा झालेला दाखल। उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा अंदाज। अकोला आणि वाशिममध्ये पारा 42 अंशांच्या पार। उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता, तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। उष्माघाताने 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू, तर लातूरच्या गोद्री या ठिकाणची ही घटना। औराद शहाजनी गावातही याआधी एका शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झालेला। अमरावतीत मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप। 16 वर्ष मुलीचं टक्कल करून घरात बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई-वडिलांवर गुन्हा दाखल। पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगी। पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील खडकीमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू। आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या मुलांवर काळाचा घाला। आईसह दोन्ही लेकरांचा दुर्दैवी मृत्यू। नवी मुंबई पालिकेचे 13 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात। उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडलं। त्यानंतर एसीबीची कारवाई। अतिक्रमण विभागासह विविध विभागातील 13 अधिकाऱ्यांची होणार